समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये। रविवारी देखील आणखी एक भीषण अपघात घडला। महामार्गावर आयशर टेम्पो मागून ट्रकला धडकल्याने मोठा अपघात घडला। या भीषण अपघातात टेम्पोमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ घडली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शिवारातील चॅनेल नंबर 502 वर आयशर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। आयशर चालकाला डुलकी लागली होती आणि तो थेट समोर जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडकला। यात त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळावर दाखल होऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी एका स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात घडून यामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। 3 घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा हा अपघात झाला। त्यामुळे वैजापूर परिसर अपघाताचा हब बनला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। याच महामार्गावरील वाशिम येथील माळेगाव तालुक्यातील रिधोरा गावाजवळील चॅनेल नंबर 239 जवळ हुंडाई क्रेटा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती। या अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजता संभाजीनगरहून अमरावतीकडे निघालेल्या हुंडाई क्रेटा कारने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दिली होती। हा अपघात एवढा भीषण होता की कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अर्ध्यापेक्षा अधिक कार ही ट्रकच्या मागच्या बाजूने आतमध्ये घुसली। त्यामुळे कारचेही मोठे नुकसान झाले आहे। या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक लोक जमा झाले होते। त्यांनी तातडीने जखमी झालेल्या सर्वांना रुग्णालयात हलवले।